डायनॅमिक पर्सनॅलिटी असणारे आपले विशाल सर, जे एम-ए, बी-एड, सेट, नेट, विशेष म्हणजे सर सेट, नेट मराठीमधून आहेत. सर स्वतः टी पास आहेत, सी पास आहेत. सरांना या गोष्टीचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि असे अनुभवी असणारे शिक्षक आज आपल्याला या ठिकाणी काय शिकवणार आहेत? मराठी व्याकरण शिकवणार आहेत. सरांचं सर्वप्रथम मी ब्रेनी बैद्रे अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो. आदरणीय विशाल सूर्यवंशी सर हजर आहेत. तर आपण आपला माईक चालू करावा आणि मी सरांचं सर्वप्रथम या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आपल्या नक्कीच अनुभवाचा, आपल्या नक्कीच शिक्षणाचा आमच्या विद्यार्थ्यांना टी पास होण्यासाठी मार्गदर्शन होईल. आपली शिकवण्याची पद्धत, आपलं समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आणि उत्तम असून या विद्यार्थ्यांना त्या बाबीचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा सूचना देतो, की अभ्यासाला आणि क्लास अटेंड करायला बसले असताना वही आणि पेन समोर ठेवायची. कारण मराठीसारखा विषय उदाहरणं देणं, समजावून सांगणं असा असतो. त्यासाठी तुम्हाला त्या कन्सेप्ट लिहून घेण्यासाठी वही खूप महत्त्वाची. आजचा विषय इथे मी मी स्वतः जास्त न बोलता आता मी आमचे आदरणीय विशाल सर यांना मी विनंती करतो, त्यांनी आजच्याच तासाची सूत्र हाती घ्यावी. आणि तुम्हाला धन्यवाद सर. वाटलं, की सर स्लाईड बदला, तर त्यावेळेस तुम्ही मला नेक्स्ट म्हणा, मी ऑटोमॅटिकली स्लाईड बदलतो. विशाल सर, चला तुम्ही ओके ओके सर. धन्यवाद सर, परिचय करून दिलात आणि आजच्या या ब्रेनी वेजर्स प्लॅटफॉर्मवरचा हा माझा पहिला सुरुवातीचा तासिकेचा जो भाग आहे तो आपण मराठी विषयाच्या अनुषंगाने सुरू करत आहोत. टीईटी सारखी परीक्षा आपण पाहत असताना यामध्ये मराठी विषयाचा जर आवाका पाहिला तर वाटतो तितका हा विषय सोपाही आहे आणि घेतोच म्हणलं तर थोडासा अवघडही आहे. आता अवघड म्हणण्यामागचं कारण काय, तर या विषयाच्या अनुषंगाने आपली असणारी प्रश्न संख्या, परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचं असतं वेळेचं मॅनेजमेंट. ज्याला हे वेळेचे मॅनेजमेंट जमलं तो अभ्यासाबरोबर यशाच्या प्रत्येक पायरीवरती चढत जात असतो आणि यशाची प्रत्येक शिखर तो काबीज करत राहतो. ज्याला वेळेचं मॅनेजमेंट जमलं त्याचं यश हे ठरलेलंच असणार आहे. कारण आपण कितीही अभ्यास घरी बसून केला तर परीक्षेच्या त्या कालावधीमध्ये आपण जे काही ठराविक वेळेमध्ये देत असतो त्यावरच आपला निकाल अवलंबून असतो. आणि या निकालामध्ये टीईटी सारख्या परीक्षेचा जर आपण आवाका बघितला तर आपल्याकडे एकंदरीत 150 प्रश्न आणि 2.5 तासांचा वेळ आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे प्रत्येक विषयाला जेवढे प्रश्न आहेत तेवढेच मिनिट जरी आपल्याला मिळाले तरी ते बरोबरीचेच आहेत असं आपण समजू शकतो. 150 प्रश्न आणि 150 मिनिट, 2.5 तास वेळ. मराठीमध्ये 30 प्रश्न आपल्याला आहेत. पेपर 1 मध्ये सुद्धा प्रथम भाषा किंवा द्वितीय भाषा आपण जी निवडतो त्यामध्ये मराठी भाषेमध्ये 30 प्रश्न आणि पेपर 2 टीईटीचा जो असतो त्यामध्ये सुद्धा 30 प्रश्नांसाठी मराठी विषय आपल्याला देण्यात आलेला असतो. मग हा मराठी भाषेचा आज आपण सुरुवातीला प्रथमतः अभ्यासाचा आवाका काय आहे, अभ्यासक्रम काय आहे आणि त्यावरती येणारे प्रश्न कुठल्या स्वरूपात आपल्याला विचारले जातात याबाबत थोडंसं सुरुवातीला जाणून घेऊया. मराठी ही आपली मातृभाषा आपण गौरवाने म्हणत असतो. पण परीक्षेच्या वेळेस ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष तयारी करतो त्यावेळी परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला घटक उपघटक यांचं वेगवेगळं विश्लेषण करावं लागते. बोलताना जेवढं सोपं मराठी वाटतंय तेवढंच लिहिताना विचारपूर्वक लिहावं लागते. अभ्यास करतानाही तेवढीच रचना आपल्याला समजून घ्यावी लागते आणि त्या रचनेनुसारच परीक्षेतील जे काही प्रश्न असतील ते आपल्याला सोडवावे लागतात. मग यामध्ये व्याकरणावर आधारित प्रश्न असतील, जसं एखाद्या वेळेस आपण विचार करतो की काळ असेल, त्यामध्ये काळाचे प्रकार असतील, वाक्याचे प्रकार असतील, आपण बोलून सहज जातो. पण ज्या वेळेस आपल्याला एखाद्या विषयाला योग्य न्याय द्यायचा असतो किंवा एखादी वाक्यरचना व्यवस्थित करायची असते त्यावेळेस ही मांडणी व्याकरणिक दृष्ट्या योग्य असेल तरच आपली मार्किंग त्या ठिकाणी मिळू शकते. गुणांकन हे त्याच वेळेला होईल ज्यावेळेस आपली प्रश्नांना न्याय देण्याची, उत्तर देण्याची पद्धत योग्य असेल. आपण आजच्या या सुरुवातीच्या याच्यामध्ये पाहूया
पेपर 1 व पेपर 2 मराठी अभ्यासक्रमामध्ये जर पाहिलं असेल, स्लाइड दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती, यामध्ये आपण एकंदरीत या मराठी विषयाचे 4 विभाग केलेले आहेत. पहिला विभाग येतो व्याकरण. या व्याकरणाच्या मध्ये भाषेचा उगम, वर्णमाला, वर्णविचार, अक्षरमाला इथून सुरुवात होऊन ते एकदम व्याकरणाच्या काळापर्यंत, त्यानंतर संधी, इतर काही जे भाग आहेत व्याकरण विषयक ते सर्व आपण त्यामध्ये पाहणार आहोत. दुसरा भाग येतो आपल्याला शब्दसंग्रह. शब्दसंग्रह म्हणजे केवळ समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द नाही, तर त्याचबरोबर आपल्या सोबत येणारे आहेत इतर काही शब्द, जसे शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाच्या नंतर अलंकारिक शब्द, त्या शब्दांचा ध्वन्यार्थ, ते शब्द कुठून येतात, कसे निर्माण झाले, कुठल्या भाषेतून त्याबाबत आपण काही जुळवणी घेतली आहे का. कारण आपण जर पाहिलं तर आपल्या भारत देशावरती महाराष्ट्राचा जो काही भाग आहे, या भागावरती बऱ्याच परकीय सत्तांची सुद्धा आपल्या इथं सत्ता गाजवलेली आहे. म्हणजे त्यांनी आपल्या इथं राहून आपल्या सत्ता उपभोगलेल्या आहेत, आपल्यावरती राज्य केलेलं आहे, आपल्याला त्यांच्या गुलामीमध्ये सुद्धा ठेवलेलं आहे. मग त्यांच्या भाषेतले शब्द आपल्या भाषेमध्ये येणं ही काही मोठी गोष्ट नव्हती. मग या अनेक भाषांतले शब्द ज्यावेळेस मराठी भाषेमध्ये येऊन रुळले, ते आपल्या तोंडी पडले. आपल्याला आता एखादा शब्द वाटला की आपण सहज बोलून जातो आणि म्हणतो की हा मराठीतला शब्द आहे. पण जर विचार केला तर हे शब्द वेगवेगळ्या भाषेतून आलेले आहेत. मग या भाषेचा उगमस्थान कुठं होतं, ते कुठून आले, त्याच्यामध्ये आपण काय बदल केले, हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. मग शब्दसंग्रहाअंतर्गत शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिल्लू दर्शक, प्राणी दर्शक, घर दर्शक, असे अनेक शब्दाचे प्रकार आपल्याला तिथं उपभोगायचे असतात. म्हणजे उपभोगायचे म्हणण्याचा अर्थ काय, तर त्यामध्ये अभ्यासून ते आपल्याला सोडवायचे असतात. मग यामध्ये एखाद्या वस्तूचा उपभोग घेणे म्हणजे काय, तर आपल्याला आवश्यक असलेली वस्तू आपण गरजेपुरती वापरायची, तिचा उपयोग झाला का सोडून द्यायचं, इथपर्यंत नाही, तर कालांतरानंतरही ती आपल्यामध्ये आवश्यकतेनुसार रुजली पाहिजे. त्या गोष्टीचा, त्या वस्तुस्थितीचा, त्या अभ्यासाचा आपल्याला पुढे भविष्यातही उपयोग झाला पाहिजे. म्हणून या व्याकरणाबरोबरच शब्दसंग्रह सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा एक प्रकार येतो आपल्याला साहित्य. आतापर्यंतचे जर आपण परीक्षा पाहिल्या, प्रश्नपत्रिकेमध्ये जर थोडस डोकावलं, तर या भागावरती मोजके प्रश्न आहेत. 1-2 प्रश्न कधी कधी आलेला आहे. मग या साहित्यामध्ये काय येते, तर लेखक, कवी यांची काही टोपण नावे किंवा त्यांनी लिहिलेलं कुठलं तरी एखादं प्रसिद्ध साहित्य ग्रंथ असेल, त्यांचं साहित्य असेल, कविता असतील, यावरती कादंबरी असेल, यावर आधारित एखादा 2 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. आणि चौथा भाग आहे तो म्हणजे आकलनाचा. यामध्ये एक कविता येते, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये पोयम, आणि उतारा, ज्याला इंग्रजीमध्ये आपण पॅसेज म्हणत असतो. मग यानुसार यामध्ये आपल्याला कमीत कमी 3 ते 4 प्रश्न दोन्ही घटकावरती विचारले जातात. एकंदरीत 30 प्रश्नांमध्ये 30च गुण घेणं आपल्याला या उतारेच्या आकलनाच्या माध्यमातून, साहित्याच्या अभ्यासातून, शब्दसंग्रहाच्या अभ्यासातून आणि व्याकरणिक नियमांच्या अभ्यासातून मिळवायचे आहे. सर्वात जास्त मार्क देणारा विषय म्हटलं तर मराठी आपण 100% म्हणू शकतो. कारण या विषयामध्ये 25+ मार्क, 26-27 मार्कापर्यंत सुद्धा आपण मार्क घेऊ शकतो. फक्त 1-2 प्रश्नांमध्ये आपण कुठं गोंधळून जाऊ शकतो, जे साहित्य विचार आहेत किंवा शब्दसंग्रहाचा जो भाग असेल, त्यामध्ये एखादा प्रश्न आपला कमी जास्त होऊ शकतो. पण सर्वाधिक मार्क देणारा विषय जर कुठला असेल, त्याचबरोबर मार्क देण्याबरोबरच आपल्याला टाइम मॅनेजमेंट म्हणजे कमी वेळात जास्त प्रश्न सोडवता येणारा सुद्धा मराठी हा विषय परीक्षेमध्ये समाविष्ट आहे. मग या मराठी विषयाचा अभ्यास करत असताना प्रथमतः आपल्याला काही थोड्याशा आपल्या प्राथमिक ज्या घटकांकडे लक्ष देणं आवश्यक आहे, त्या बाबी आपल्याला इथून घेता येऊ शकतात. मग हे घेत असताना काय करायचंय, तर प्रत्येक घटकाला आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं टॅकल करायचंय. मग काय करायचं टॅकल करणं म्हणजे, तर सोप्या सोप्या घटकांकडून आपण उजळणी करत करत, ज्याप्रमाणे आपण एखादा पाठ शिकवताना सोप्याकडून कठीणाकडे हे सूत्र वापरत जातो, तसंच आपल्याला या अभ्यासक्रमाचा आवाका जरी मोठा असला, विषय जरी समजण्यासारखा असला, तरीही थोडस लक्षपूर्वक जे व्याकरणिक घटक आहेत त्याकडे थोडं महत्वपूर्ण बाबी ज्यातल्या आहेत, जे बारकावे आहेत, ते समजून घेऊन आपण पेपरच्या दिवशी तिथं व्यवस्थितरित्या मार्किंग घेऊ शकतो. सर मागची एक स्लाइड घ्या.
आता आपण सुरुवातीला व्याकरण विषयक जे काही भाग आहे या विभागाला आपण सुरुवात करूया. प्रथमतः व्याकरण म्हणजे काय? कोणाला आपल्यापैकीच कुणीतरी आपल्याला माहित असणाऱ्या व्याख्या सांगू शकता? म्हणजेच व्याकरणाची अशी काही वेगळी आपल्याला व्याख्या करायची नाही. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीनं व्याकरण म्हणजे काय हे लक्षात राहील या पद्धतीने आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. मग व्याकरण म्हणजे काय? कुणी सांगू शकेल का व्याकरण म्हणजे? भाषेचा शुद्ध वापर करण्यासाठी व्याकरणाची आवश्यकता असते. बर, भाषेचा शुद्धरित्या वापर करणे. भाषेचे स्पष्टीकरण करणे. भाषेचे स्पष्टीकरण करणे, अगदी बरोबर आहे. आपण सोप्या भाषेमध्ये जर व्याकरण म्हणजे काय तर साधी आणि सोपी व्याख्या एक आपण सटीक पद्धतीने करू शकतो की व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. साधी व्याख्या आणि उपयुक्त व्याख्या. कारण यानंतर कुठल्याही पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करत जातो, साहित्य ग्रंथ म्हणून आपण जे काही आपल्याला अभ्यासपूरक साहित्य वापरणार आहोत त्यामध्ये व्याकरणाची साधी आणि सटीक अशी सोपी व्याख्या दिलेली आहे. भाषेचे शुद्धीकरण करणारे किंवा भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण. मग हे व्याकरण ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस याच्यामध्ये मराठी भाषेच्या उगमापासून आपल्याला सुरुवात करावी लागते. तर मराठी भाषेचा उगम हा कुठून झाला, कसा झाला, त्याची लिपी कोणती, या काही प्राथमिक ज्या बाबी आहेत त्या बाबी आपल्याला घ्याव्या लागतात. आता मला सांगा, मराठी भाषा ही आपण आज अभिजात भाषा म्हणून स्वीकारलेली आहे. यापूर्वी अभिजात भाषा म्हणून मराठी भाषेचा कुठेही उल्लेख नव्हता, पण 2024 पासून आपण या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. अभिजात साहित्य त्यामध्ये उपलब्ध आहे. मग या साहित्याच्या दृष्टीने जर विचार केला तर परीक्षेमध्ये साहित्यावर आधारित एखादा दोन प्रश्न येणं ही काही आपल्यासाठी मोठी गोष्ट राहणार नाही. मग मराठी भाषेच्या उगमाच्या अनेक संधी आहेत, अनेक प्रकार आहेत. यामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या स्वरूपातून बदल होत जातात. कारण भाषेमध्ये जर बदल झाले तर ती कालांतराने विकसित भाषा होत असते. म्हणजे टिकून राहणं, जुन्या काळापासून ते आजपर्यंत टिकून राहणं या पद्धतीतून वाटचाल करत करत जेव्हा भाषा पुढे पुढे जाते त्यावेळेस त्या भाषेचा विकास वाढत जात असतो. त्या भाषेचे जे काही अंगभूत गुण आहेत ते सुद्धा विकसित होत जातात. आता एक हिंदीमध्ये म्हण आहे, तुम्ही कदाचित ऐकली असेल की 10 कोस पर पाणी बदले 20 कोस पर वाणी, असं काहीतरी ते एक म्हण आहे. म्हणजे प्रत्येक भागामध्ये गेल्यानंतर भाषेमध्ये, बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये आपल्याला काहीतरी वेगळेपणा जाणवतो. उच्चारांचा वेगळेपणा असेल, त्यानंतर भाषेची रचना करण्याचा प्रकार असेल, या सर्वांमध्ये आपल्याला वेगवेगळेपणा दिसून येत असतो. वर्णविचार यामधला दुसरा घटक आहे वर्णविचार, उपघटक. वर्णविचार म्हणजे काय तर आपण सुरुवातीला शाळेत दाखल झालो तेव्हापासून पाहतो आपल्याला अ आ इ पासून शिकवले जाते. अ आ इ ई, त्यानंतर स्वर, व्यंजन हे पूर्ण आपण 12 खडीच्या माध्यमातून, 14 खडीच्या माध्यमातून शिकत जातो. पण हे वर्ण नेमके आलेत कुठून? आपण उच्चार करत असताना या वर्णांचा उच्चार कुठल्या ठिकाणातून होतो, आपल्या शरीराच्या भागातला कुठला अवयव त्या वर्णाच्या उच्चारासाठी लागतो, हे सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने पाहणं आवश्यक ठरते. मग याला वेगवेगळी नावं दिली आहेत. जसं कंठातून निघणारा आवाज असेल तर त्याला कंठ्यवर्ण, त्याच्यात नाकातून निघणारा असेल तर अनुनासिक, त्यानंतर जिभेचा वापर करून निघत असेल त्याला ज्या पद्धतीनं प्रत्येक दंत तालव्य असेल, ओष्ठ्य असेल, असे प्रत्येकाचे जे काही अवयव आपण उच्चारण्यासाठी वापरतो त्यानुसार प्रत्येक वर्णाचा उच्चाराचं स्थान निश्चित करण्यात आलेलं आहे. मग या वर्णांच्या उच्चारानंतर वर्णांचा जसजसा विकास होत गेला, वर्णांचे ज्या ज्या पद्धतीनं वेगवेगळे गट पडले त्या गटानुसार मग अक्षरमाला तयार व्हायला सुरुवात झाली. अक्षरमाला म्हणजे काय? अनेक छोटे छोटे वर्ण एकत्र घेऊन जोडलेली एक रचना, शब्दांची मालिका, ही झाली अक्षरमाला. त्यानंतर आता पुढील जसं जसं शब्दांचं स्थान वाढत गेलं, जसं शब्दांचं महत्व वाढत गेलं, त्या ठिकाणातून पुन्हा मग आपल्याकडे निर्माण झालेले आहेत शब्दांच्या जाती. आता व्याकरणाच्या दृष्टीने अभ्यास करत असताना ह्या शब्दांच्या जाती आपल्याला फार महत्वाच्या ठरतात. मग शब्दांच्या जाती एकूण किती आहेत बरं? 8. शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. या 8ही जाती म्हणजे पूर्णपणे व्याकरणाचं एक प्राथमिक स्वरूप आहे. जर ह्या 8 शब्दांच्या जाती ज्या आपण वापरत असतो, या 8 शब्दांच्या जाती जर एकीकडे बाजूला ठेवल्या तर मराठीतील कुठलीही वाक्यरचना असेल, कुठलेही व्याकरणाचे नियम असतील, कुठलंही काही आपलं बोलणं भाषण असेल, हे या शब्दांच्या जातीशिवाय आपल्याला शक्य होणार नाही. म्हणून शब्दांच्या जाती सुद्धा आपल्याला तेवढ्याच महत्वाच्या आहेत.
आपण आजच्या या प्रारंभिक जे काही आपण अभ्यासक्रमाची रचना पाहत आहोत, यामध्ये आपण आता इथून शब्दांच्या जातीपासून थोडं 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 पुढं पुनरावृत्ती होणार नाही या दृष्टीनं म्हणजे आपल्याला थोडक्यात अभ्यासक्रमाची रचना काय आहे हे समजून घेतच आपण एक एक पाऊल पुढे जाऊया. मग आता आपण शब्दांच्या जातीपासून सुरुवात करूया. शब्दांच्या जातीला जर आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेतलं तर सुरुवातीला येणारा घटक आहे नाम. पहिला घटक आपला त्यामधला उपघटक येतो नाम. नाम म्हणजे काय, तर एकदम साधी सोपी व्याख्या नामाची आपल्याला करता येईल. कोणत्याही वस्तूला, ठिकाणाला किंवा व्यक्तीला दिलेल्या नावाला आपण नाम म्हणू शकतो. नामाची अशी काही वेगळी व्याख्या आपल्याला करायची नाही, कारण आपल्याला सोप्या पद्धतीने हे सहज लक्षात राहिलं पाहिजे. आणि व्याख्येवरती प्रश्न न विचारता आपल्याला ज्या वेळेस परीक्षेला आपण सामोरे जातो त्यावेळेस तिथं आपल्याला विचारले जातात प्रश्नांमध्ये की एखादं वाक्य दिलेलं असतं, त्यापैकी नाम ओळखा, त्यापैकी सर्वनाम ओळखा किंवा नामाचा एखादा प्रकार ओळखा. मग या पद्धतीच्या ज्या काही शब्दांच्या जातीमधला पहिला घटक आपला नाम ठरतो, त्यानुसार आपल्याला व्याख्या साधी आणि सोपी सटीक अशी सांगता येईल की एखाद्या व्यक्ती, वस्तू, ठिकाणाला दिलेल्या नावाला नाम म्हणू शकतो. आता हे जर आपण समजा व्याकरणिक दृष्ट्या पुस्तकातला जर संदर्भ घेतला तर काल्पनिक, मनोगम्य, कल्पनात्मक दृष्टीने रचलेल्या, सजीव, निर्जीव असे सर्व घटक त्याच्यामध्ये नामामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येतील. पण एवढं सर्व आपल्या डोक्यामध्ये ठेवण्यापेक्षा एक साधी आणि सोपी कोणत्याही वस्तू, व्यक्ती, ठिकाणाला दिलेल्या नावाला नाव म्हणजे नाम म्हणजे काय, तर कुठलं तरी नाव, अशी साधी सोपी आपण त्याची व्याख्या करू शकतो. मग नावाचे आपल्याला जर वर्गीकरण करायचं असेल, नामाचे जर आपल्याला प्रकार सांगायचे असतील तर हे प्रकार सुद्धा आपल्याला 3 प्रकारात पडतात. कोणते कोणते प्रकार असतील, तर पहिला आहे एक सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. नामाच्या 3 प्रकारांमध्ये सामान्य, विशेष आणि भाववाचक. मग आता हे नामांचं जे आपण वर्गीकरण करतो, या वर्गीकरणावर आधारित आपल्याला प्रश्न संख्या पेपरमध्ये विचारलेली असू शकते. मग नामाच्या वर्गीकरणानुसार आता आपल्याला सामान्य नाम हा सुरुवातीला एक उपघटक त्यातला घेत आहोत. सामान्य नाम म्हणजे काय, तर अनेक जाती ज्या आपल्याकडे नामांच्या आहेत त्यापैकी कुठला तरी एक सामाजिक घटक किंवा एक सामूहिक घटक आपण असं समजू शकतो की प्राणी असेल, पक्षी असतील, फुलं असतील, नद्या असतील, या सर्वांमधून मिळालेला एकत्रित घटक म्हणजे सामान्य नाम. सामान्य नामाची दुसरी कुठली अवघड व्याख्या आपल्याला डोक्यामध्ये ठेवायचीच नाही. साधारणपणे एखाद्या गटाला दिलेलं नाव म्हणजे सामान्य नाम. यामध्ये मग आपण फुलं, पक्षी, प्राणी, गाव, समूह या सर्वांचा आपल्याला समावेश करता येऊ शकतो. त्यानंतर विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय, तर अनेक घटकांचा आपण जो गट केला होता त्यातून एक एक निवडून बाजूला करायचंय. जसं मुलांचा गट असेल त्यामधून मुलांची जर आपण नावं घ्यायला सुरुवात केली, विशेष नामामध्ये आपण पाहिलं राम, श्याम, करण, अर्जुन, इतर काही सीता, गीता, राधा, अशी काही जी नावं आहेत हे त्या अनेक घटकातून एक घटक आपण ज्या वेळेस वेगळा निवडतो त्याला म्हणायचं विशेष नाम. अनेकांपैकी एक घटक निवडून वेगळा काढणे याला विशेष नामाची सोप्या पद्धतीने आपण मांडणी करणे असं म्हणू शकतो. नद्यांच्या अनेक नावांपैकी गोदावरी, कावेरी, नर्मदा, गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा ह्या झाल्या विशेष नामातील नद्या. मग विशेष नाम ज्या पद्धतीने आपण प्रत्येक गटातला एक एक वेगळा काढतो. मग फुलांमध्ये घेतलं सामान्य नाम, फुल हे काय झालं सामान्य नाम. या सामान्य नामातून विशेष कोणतं घेतलं, मग आपण विशेष नाम जर घ्यायचं असेल फुलांमधलं गुलाब, कमळ, जाई, जुई, मोगरा, आपल्या आपल्या पद्धतीने आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. काही प्रश्न असतील तर विचारू शकता मध्ये मध्ये. असं म्हणजे आपल्याला त्यानुसार आपल्याला चर्चात्मक पद्धतीने सुद्धा आपल्याला पुढे चालता येईल. तर यानंतर आपण पाहूया, सामान्य नाम झाले, विशेष नाम झाले. आता आपल्याला करायचंय जे काही भाववाचक नाम आहे या गटाचा अभ्यास करायचा आहे. आता भाववाचक नामे म्हणजे काय, तर पहिल्यांदा आपण पाहिलं सामान्य नाम, त्याच्यातून सामाजिक घटक किंवा एखाद्या गटाचं, समूहाचं आपण वर्गीकरण करू शकतो. विशेष नामातून एखादा वेगळा घटक आपण निवडून त्याचं विशेष नामाच्या माध्यमातून मांडणी करू शकतो. आता भाववाचक नाम म्हणजे काय, तर ही नावे गुणधर्मांना दिलेली नावे असतात. ही काही वरच्या दिसण्यावरून एखादा व्यक्ती खूप शांत दिसतोय पण तो आहे की नाही हे आपल्याला त्याच्याकडे पाहून न घेता त्याचं बारकाईने आपण निरीक्षण करू. तो आपल्या समोर काही वेळेपुरता शांत असेल तर ठीक आहे,
पण इतरही ठिकाणी तो कसा वागतो, काय वागतो, या गुणात्मक बाबी ज्या असतील त्या आपल्याला त्याच्या निरीक्षणातून समोर येतील, त्याच्या गुणकौशल्यावरून आपल्याला कळून येतील. मग भाववाचक नाम ही गुणधर्मवाचक नामे असतात. त्याचे स्वभाव गुण वैशिष्ट्य असतील, एखाद्या घटकाचे गुण, त्याच्यातल्या चांगल्या बाबी ज्या काही असतील त्या आपल्याला या भाववाचक नामाच्या माध्यमातून ओळखता येतात. मग हे भाववाचक नामे साधण्याचे काही प्रकार आहेत. मग हे भाववाचक नाम करताना काय करावं लागते, आपल्याला काही प्रत्यय जोडावे लागतात. मग हे प्रत्यय कोणते, तर एखाद्या नामापासून बनवताना जर आता समजा आपल्याला माणूस यापासून जर भाववाचक नाम तयार करायचं असेल त्याला आपण प्रत्यय जोडतो, माणुसकी. प्रामाणिक हा शब्द दिलेला असेल त्याच्यापासून भाववाचक नाम प्रामाणिकपणा. इमानदार असेल इमानदारी. अशा एखादा प्रत्येकाचं गुणवैशिष्ट्य ज्या पद्धतीनं आपण वर्णन करतो त्याला काहीतरी प्रत्यय जोडून त्यामध्ये आपल्याला बदल करून भाववाचक नामे साधता येतात. भाववाचक नामांची मांडणी आपल्याला करता येते. जसं आपण एखादं घेतलं माता, मातेचं जर वर्णन करायचं असेल, तिच्या प्रेमाचं, कौशल्याचं, तिच्या मातृत्वाचं वर्णन करायचं असेल तर मग आपण त्याला मातृत्वामध्ये भाववाचक नामामध्ये कन्वर्ट करू शकतो. पितृत्व याला सुद्धा आपण जोडू शकतो. त्यानंतर मित्र असेल तर मित्रत्व. या प्रत्येक एखाद्या चांगल्या गुणधर्माच्या शब्दाला ज्यावेळेस आपण प्रत्ययात्मक स्वरूपामध्ये मांडणी करतो, काही प्रत्यय जोडतो, मग हे प्रत्यय सुद्धा काय आहेत हे आपण थोड्याशा पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. आज आपण जे काही प्राथमिक आपली शब्दांची मांडणी असेल, शब्दांच्या रचना असतील, ह्या सहज सोबत सोबत घेऊन चालत आहोत. मग शब्दांच्या जातीमध्ये आपण ही 3 पाहिलेत. एकूण पहिल्यांदा आपण पाहिलं नाम. नामाचे आपण प्रकार किती केलेत? 3 प्रकार. 3 प्रकार केले. त्यामध्ये पहिला प्रकार होता आपला सामान्य नाम, सामान्य नाम. दुसरा प्रकार होता विशेष नाम, विशेष नाम. आणि तिसरा प्रकार होता भाववाचक. भाववाचक नाम. आता या नामाच्या प्रकारानंतर आपल्याकडे येतो दुसरा एक प्रकार शब्दांच्या जातीमधला सर्वनाम. आता सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. साधी सोपी व्याख्या, नामाऐवजी वापरल्या जाणारा शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामालाच मराठीमध्ये आणखी एक शब्द वापरला जातो, त्याला आपण म्हणतो प्रतिनामी. प्रतिनामी. एखाद्या व्यक्तीविषयी बोलताना त्याचं मूळ नाव न वापरता पहिल्या वाक्यामध्ये त्याची माहिती त्याच्या नावासहच देणं आपल्याला आवश्यक आहे, पण वारंवार त्याच नावाची पुनरावृत्ती इतर ठिकाणी होऊ नये म्हणून नामाऐवजी जो काही आपण शब्द वापरतो मग तो झाला सर्वनाम. मग या सर्वनामाच्या माध्यमातून आपल्याला पुढे पुढे जात असताना आता एक साधं उदाहरण पाहूया आपण. रमेश अभ्यास करतो, रमेश शाळेत हुशार आहे, रमेश शाळेच्या नियमांचे पालन करतो. आता हे एक थोडक्यात मी 3-4 वाक्य तुमच्या समोर सादर केले. मग यामध्ये काय जाणवायलंय बरं, रमेश 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 परत परत आलेलं वाक्य, आपल्या कुठंतरी शब्द तो जे आहे नावाचा तो आपल्याला सारखा उच्चार करताना कुठंतरी खटकत आहे. म्हणजे खटकत आहे म्हणजेच काय, तोच उच्चार कंटाळवाना वाटत आहे, काहीतरी एकदम रटाळवाने बोरिंग झाल्यासारखं वाटतंय. पण त्यामध्ये आपण आता बदल काय करतोय पहा. रमेश हुशार मुलगा आहे, तो शाळेत नियमित हजर राहतो, त्याच्याकडे त्याच्या वागण्या बोलण्यामुळे त्याच्याकडे मित्रांचा भरपूर काही साठा आहे किंवा मित्र त्याच्याकडे भरपूर आहेत. आता या पद्धतीमध्ये काय केलंय आपण, रमेश या नावाऐवजी तो हुशार आहे, त्याच्याजवळ मित्र आहेत, या पद्धतीमध्ये त्याला आपण थोडस वेगळ्या रूपामध्ये मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. म्हणजे रमेशची जी नामाची भूमिका होती तीच आता ती भूमिका पुढच्या वाक्यांमध्ये तो, त्याच्या, त्याने या शब्दाने ज्या वेळेस आपण करतो या पद्धतीच्या मांडणीला म्हणतो सर्वनाम. मग नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला जसं आपण सर्वनाम म्हणतो, प्रतिनामी म्हणतो, मग हे वाक्यामध्ये त्या शब्दाच्या नंतरच येतात. सर्वनाम आधीच येईल का कुठं, नाही येणार. प्रथमतः नाम यावं लागेल आणि त्याच्यानंतरच सर्वनाम येईल, असं कुठेही होणार नाही. तो आला गेला असं होईल का, अरे मग तो आला आणि गेला, पण कोण आला, कुठं गेला, कोण गेला याची काहीही आपल्याला माहिती मिळणार नाही. म्हणून सुरुवातीला नाम एकदा तरी वाक्यामध्ये येणं आवश्यक आहे आणि त्या नामाच्या नंतरच आपण सर्वनामाचा वापर करू शकतो. किंवा इतरही ठिकाणी सर्वनामाचा वापर करत असताना त्या नामाची पुनरावृत्ती टाळणे हा सर्वात मोठा त्या सर्वनाम वापरण्यामागचा उद्देश असतो. नामाची पुनरावृत्ती नेहमी होऊ नये म्हणून आपण सर्वनामाचा उपयोग करून नामाच्या पुनरावृत्तीला त्या ठिकाणी पूर्णत्व देऊ शकतो किंवा त्याला विराम देऊ शकतो. मग मुलगा असेल म्हणजे साधा मुलगा म्हणण्याऐवजी पुरुषलिंगी सर्वनामे वेगळी, स्त्रीलिंगी सर्वनामे वेगळी. जसं पाहिलं एखाद्या मुलाला उच्चार करताना तो, हा या पद्धतीने आपण बोलू शकतो. मुलगी असेल ती, ही, या पद्धतीने त्यांचं वर्गीकरण करू शकतो. मग सर्वनाम एकूण मराठीमध्ये किती आहेत,
तर आपल्याला 9 सर्वनामं सांगितलेली आहेत, त्यापैकी मूळ सर्वनामे आहेत. एकंदरीत आपल्याला जर सुरुवातीला घेतली तर 6 त्यामध्ये नोंदवायचे आहेत. 9 जरी आपल्याला अभ्यासक्रमात दिलेली असली तर या 6चाच आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांमध्ये समावेश दिसून येतो आणि त्यापैकीही लिंग वचनानुसार बदलणारी सर्वनामे किती, असा एक प्रश्न दिलेला आहे. मग लिंग वचनानुसार बदलणारी सर्वनामं किती म्हटलं तर त्याचं 3च आहेत. मग हा ही हे तो तिथे जो जी जे या पद्धतीने आपल्याला 3 लिंग वचनानुसार बदलणारी सर्वनामे सांगता येतील. सर्वनामांचा वापर नामाच्या नंतर केला जाणार असल्यामुळे नाम हे निश्चितच असणार आहे आणि जे नाम आपण सुरुवातीला वापरलेलं असेल त्या नामानुसार सर्वनाम चालणार आहे. मग ते पुरुषलिंगी असेल तर पुरुषानुसार चालेल, स्त्रीलिंगी असेल तर स्त्रीलिंगानुसार त्यांच्या त्यांच्या मांडणीनुसार ते चालत असेल. मग नपुंसकलिंगी असेल तर त्यालाही सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने ते त्याचा त्यांना या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बदल करू शकतो. आता यामध्ये पहा पुढे जर आपण सर्वनामाच्या नंतर पाहिलं तर एक वेगळा घटक येतो आपल्याला विशेषण. शब्दांच्या जातीमधला तिसरा प्रकार आहे, तिसरी जात आहे विशेषण. विशेषण म्हणजे काय सांगता येईल का कुणाला? नामाबद्दल विशेष क्रियेबद्दल विशेष माहिती सांगा ना. नामाबद्दल विशेष माहिती सांग. नामाबद्दल विशेष माहिती अधिक सांगणारा माहिती. शब्द. नामाऐवजी आता जसं आपण पाहिलं नामाऐवजी येणारा शब्द म्हणजेच काय तर सर्वनामे. मग सर्वनामे ही प्रतिनामे म्हणून ओळखली जात होती. मग विशेषण आता वेगळं काम करतात. आता हे शब्दांच्या जाती किती आहेत? एकूण 8 आहेत. मग शब्दांच्या जाती 8 आहेत म्हणजे यांची कार्य सुद्धा किती असतील? 8. 8च असणार आहे. प्रत्येक शब्दांची जात ही वेगवेगळं कार्य करणार आहे हे निश्चित आहे. 8 कार्य 8 जातींना वेगवेगळ्या स्वरूपात त्यांना दिलेली कामे पार पाडावीच लागणार आहेत. मग शब्दांच्या जाती ह्या इंग्रजीमध्ये जरी पाहिल्या तरीही 8च आहेत. त्यांना इंग्रजीमध्ये नाऊन प्रोनाऊन ज्या पद्धतीने आपण म्हणतो तीच राहणार आहेत. मराठीमध्ये सुद्धा 8च राहणार आहेत आणि ही 8 त्यांची कामे सुद्धा वेगवेगळी त्यांच्या त्यांच्या रचनेनुसार राहणारच आहेत. मग विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. मग हे जे काही विशेषणाची व्याख्यानुसार आपण वर्गीकरण करत असतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने त्यांना मांडणी करत असतो मग हे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काय तर नामाचे गुणधर्म यामध्ये सांगत असतो. गुणधर्म म्हणजे काय त्याच्यातले चांगुलपणा त्याचे काही सगळ्याच बाबी चांगल्या सांगतील का विशेषणामध्ये? विशेषणामध्ये सगळ्याच नाही बाबी सर. चांगल्या सांगितल्या जातील का? नाही. त्यामध्ये कधी कधी त्याचे दुर्गुण सुद्धा सांगितले जातील. म्हणजे एखादा जर मुलगा खोडकर असेल तर खोडकर बद्दल त्याच्या नामाऐवजी त्याला विशेष माहिती खोडकर हा शब्द जोडला जाईल. एखादा खट्याळ असेल त्याच्या खट्याळपणाचं वर्णन केलेलं असेल. एखाद्याला काहीतरी खोटं बोलण्याचा स्वभाव असेल मग त्याच्या खोटेपणाचे त्याच्यामध्ये गुणधर्म सांगितलेले असतील. एखादा चांगला असेल त्याची कामं खूप चांगली आहेत, प्रामाणिक असेल, हुशार असेल, त्याचं त्या पद्धतीनं वर्गीकरण त्या विशेषणाच्या माध्यमातून केलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग आता याच्यानंतर साधं आपण जर वर्गीकरण केलं तर एखाद्या विद्यार्थ्याचं वर्गीकरण हुशार आहे, एखादा व्यक्ती प्रामाणिक आहे, एखादा व्यक्ती मूर्ख किंवा बेअक्कल आहे म्हणतो आपण, सहज बोलून जातो. एखादा टवाळखोर आहे म्हणतो. मग या प्रत्येक बाबीच्या विशेषणाचं रूप हे वेगवेगळं आपल्याला पाहायला मिळते. पण विशेषण कुठलंही जरी घेतलं तर ते नामाबद्दल विशेष माहिती सांगणार हे निश्चित. मग नाव आले, सर्वनाम आले किंवा इतर कुठल्याही बाबीचं जर आपण विशेषणामध्ये माहिती घेत असेल तर त्या नामाला अनुसरूनच ती माहिती असणार आहे. त्याचे गुणवैशिष्ट्य किंवा चांगल्या वाईट बाबी ज्या काही असतील त्या विशेषणाच्या माध्यमातूनच आपल्याला तिथे व्यक्त कराव्या लागणार आहेत. पुढचा आपला एक शब्दांची जात आहे क्रियापद. क्रिया आणि पद अशा 2 शब्दांनी हे क्रियापदाची रचना झालेली आहे. क्रियापद, पद म्हणजे एखादं वाक्य किंवा एखादी रचना. मग पदाची रचना ही क्रियेनुसार झालेली आहे. क्रियापद म्हणजे काय तर वाक्यामध्ये क्रिया दर्शवणारा शब्द, क्रियावाचक शब्द जो येतो त्याला म्हणतो आपण क्रियापद. वाक्यामध्ये क्रिया दाखविणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आता मला सांगा कुठलंही वाक्य जर झालेलं असेल त्या वाक्यामध्ये क्रियापदाशिवाय वाक्य तयार होऊ शकते का? नाही सर. नाही. म्हणजेच आपल्याला कोणतंही वाक्य जर बनवायचं असेल तर क्रियापद आवश्यक आहे. कारण वाक्याचा उद्देश क्रियापद दाखवण्याचा काय आहे तर वाक्यामध्ये घडलेली क्रिया आपल्याला स्पष्ट करून सांगायला. क्रियापद काय करतंय, क्रिया कोणती घडली. जर वाक्य दिलंय तो गेला, यावर काय कळलंय आपल्याला? वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आहे, क्रियावाचक शब्द आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो. तो गेला हे एक साधं वाक्य आहे, 2च शब्द आहेत. तो गेला, कोणती क्रिया कळली आपल्याला याच्यातून?
जाण्याची जाण्याची गेल्याची क्रिया आपल्याला समजून येत आहे. म्हणजे क्रियापदाचा मूळ उद्देश आपल्याला क्रिया दाखवणे हाच आहे. मग यामध्ये अनेक प्रकार पडतात. खेळतो, बोलतो, चालतो, झोपतो, खातो, पितो, अनेक आपण क्रियापदे सांगू शकतो. पण कुठलंही वाक्य असू द्या, मराठीतलं असू द्या, इंग्रजीतलं असू द्या, हिंदीतलं असू द्या, क्रियावाचक शब्द जर वाक्यामध्ये दिलेला नसेल तर आपल्याला क्रिया कळणार नाही. पर्यायानं वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. म्हणजेच क्रियापदाला जसं आपण आधीच्या 3 जाती पाहिल्या, नाम, सर्वनाम, विशेषण, या सर्वांच्या माध्यमातून येणारी जी क्रिया आहे ती क्रिया आपल्याला क्रियापदाच्या माध्यमातूनच व्यक्त करणे आवश्यक ठरते. जर क्रियापदच नसेल तर क्रिया कळणार नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. आता वाक्याची साधी सरळ रचना आपण जर पाहिली तर वाक्य म्हणजे काय, त्यामध्ये आपण पाहतो की कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद, म्हणजे कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद. एखादं कर्म नसेल तरीही वाक्याची रचना होऊ शकते. एखादं त्याच्यामध्ये नाम असं कर्ता नसेल तरीही वाक्याची रचना पूर्ण होऊ शकते. पण वाक्यामध्ये जर क्रियापदच नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. आता असं कोणतं वाक्य आहे का सांगा बरं, की ज्याच्यामध्ये कर्ताही नाही क्रियापद आहे, म्हणजे कर्ताही नाही आणि कर्मही नाही पण क्रियादर्शक शब्दच आहे. त्याच्याहूनही आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्णपणे कळून येतो. जसं जातो, या वाक्यात काय कर्म किंवा कर्ता आहे का, नाही, पण क्रिया आपल्याला स्पष्टपणे कळते, जातो, जाण्याची क्रिया होत आहे. मग या वाक्याच्या रचनेमध्ये क्रियापदाला फार महत्व आहे. क्रियापद असले तरच वाक्य पूर्ण होईल, वाक्याचा अर्थ पूर्ण होईल. आणि वरचे जे काही आपण आतापर्यंत 3 घटक पाहत आलेले आहे, नाम, सर्वनाम आणि विशेषण, यानंतरचा हा चौथा आणि महत्वपूर्ण घटक, याला म्हणायचं क्रियापद. क्रियापदाची साधी सरळ व्याख्या, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद. आता पहा, मी सुरुवातीला शब्दांच्या जातीमध्ये 4 बाजू तुम्हाला सांगितल्या, त्यामध्ये कोणत्या कोणत्या सांगितल्या. प्रथम काय घेतलंय आपण, नाम, सर्वनाम, नाम. सर्वनाम, त्यानंतर दुसरा घटक घेतला शब्दांच्या जातीमधला, सर्वनाम, सर्वनाम. तिसरा घटक होता आपला विशेषण, विशेषण आणि चौथा घटक होता क्रियापद. पर. आता या क्रियापद. चारही क्रियापद, या चारही शब्दांच्या जाती आहेत, ह्या जाती बदलू शकतात का बरं, यांच्यामध्ये काही बदल होऊ शकतात का? होऊ शकतात ना हो सर, क्रियेनुसार. होऊ शकतात. होऊ शकतात ना. म्हणजे नामाऐवजी आपण सर्वनाम सर. घेऊ शकतो, सर्वनामाच्या ऐवजी नाम सुद्धा वापरू शकतो वाक्यामध्ये. एखाद्या वेळेस आपल्याला म्हणजे जर सर्वनामाचा वापर करायचा असेल तर नामावर आपण काम भागवू शकतो. विशेषणाचं वर्गीकरण करू शकतो, क्रियापदाचं सुद्धा वर्गीकरण करू शकतो. क्रियापदामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. आता त्यानंतरच्या भागामध्ये आपण जसं जसं पुढे जाऊ, क्रियावाचक शब्दांचे सुद्धा प्रकार पडतात. मग त्यामध्ये क्रियापदाचे प्रकार जे आहेत ते क्रियापदाचे प्रकार सुद्धा आपल्याला अभ्यास करायचे आहेत. मग यामध्ये बदल होऊ शकतो. मग बदल होतो म्हणजेच काय, तर हे सर्व चारही घटक विकारी आहेत. विकारी म्हणजेच काय, बदलणारे आहेत. मराठी व्याकरणामध्ये एक शब्द आहे विकारी आणि दुसरा शब्द आहे अविकारी. विकारी म्हणजे काय, तर बदल होणारे घटक, बदल होणारे घटक ज्यांच्यामध्ये बदल होऊ शकतो. मग आतापर्यंत आपण जे चारही घटक पाहिले, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, यामध्ये बदल होऊ शकतो, हे निश्चित आहे की नाही. हो, या चारही घटकांमध्ये बदल होऊ शकतो की नाही, हो. निश्चित बदल होऊ शकतो. म्हणूनच आपण या 4 घटकांना म्हणतो विकारी. शब्दांच्या जाती 4 कोणत्या आहेत, या विकारी आहेत. आणि याच्यानंतर ज्या 4 जाती आपल्याला शिकायच्या आहेत, ज्या 4 जाती आपल्याला पाहायच्या आहेत, त्या 4ही जाती अविकारी स्वरूपात असतात. अविकारी म्हणजे त्यांच्यामध्ये बदल करता येणार, बदल होणार नाही, त्या कायमस्वरूपी आपल्या सोबत आहे त्या स्वरूपातच मूळ स्वरूपात राहतील. त्यांना आपण कितीही प्रयत्न केले तर त्यामध्ये वाक्यरचना असताना बदल करू शकत नाही. म्हणून त्याला 4ही बाजू आता ज्या पुढच्या येणार आहेत त्याला म्हणायचं अविकारी. मग आता नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, यानंतर येणारा पुढचा जी शब्दांची जातीचा प्रकार आहे ती आहे शब्दयोगी, उभयान्वयी, केवल प्रयोगी. आता या पद्धतीने जर आपण चाललं तर पहिल्यांदा पहा, शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर 2 शब्दांना जोडणारा घटक, शब्दांना जोडणारा अव्यय, शब्दांना जोडणारा घटकाला शब्दयोगी अव्यय असे आपण म्हणू शकतो. व्याख्या आता सध्या जरी तुम्ही ओव्हरलुक करत आहोत आपण, यामध्ये व्याख्या सटीक पद्धतीने आपल्याला लिहायच्या असतील लिहून घेऊ शकता. आणि या व्याख्या मी जे सांगत आहे या व्याख्या सुद्धा अशा काही आपल्या डोक्याच्या बाहेर जाणाऱ्या नाहीत, सरळ कुठेही आपल्याला आठवू शकणाऱ्या व्याख्या आहेत. या पद्धतीमध्ये आपण जर पुस्तकाचा जरी आधार घेतला तर
त्यांच्या व्याख्या ज्या वेगवेगळ्या आहेत त्या पाठ करणं आणि आपल्या सोप्या सोप्या व्याख्या ज्या काही असतील त्या लक्षात ठेवणं. आता ह्या कोणीही सहज सांगू शकते, मीच वेगळं काही सांगावं असं नाही. नाम म्हटलं की एखाद्या वस्तूला दिलेलं नाव हे सहज आपण प्राथमिक स्तरावर शिकवत असताना स्कॉलरशिप नवोदय सारख्या परीक्षांमध्ये सुद्धा विद्यार्थी सहज पाठ करतात. एखाद्या वस्तूला ठिकाणाला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. साधी आणि सोपी व्याख्या आहे. सर्वनाम तसंच सर्वनामाचंही सुद्धा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. क्रियापद क्रियेतील वाक्यातील क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. मग शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर शब्दांना जोडण्याचं जे काम करतात त्या शब्द जोडणाऱ्या अव्ययांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. मग हे शब्दयोगी अव्यय काय करतात, तर आपल्याला दोन शब्दांच्या मध्ये जोडण्याचं काम करतात. शब्दाला जोडून येतात, म्हणजे दोन शब्दांना म्हणण्याऐवजी शब्दांना जोडून येत असतात ह्या. आणि जर हे शब्दाला जोडूनच नाही आली तर वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण होणार नाही. आता पहा, एक वाक्य मी तुमच्या समोर सांगतोय. या वाक्यामध्ये काय आहे, पक्षी झाड बसला. काहीतरी वाक्याचा अर्थ कळतोय का आपल्याला यावरून? पक्षी झाड बसला, 3 शब्द दिले आहेत. नाही सर, नाही सर. झाड बसला, काहीही कळत नाही. पण आता त्याच त्या वाक्यातील एखाद्या शब्दाला जर मी शब्दयोगी अव्यय जोडलं, जसं पक्षी झाडावर बसला, आता अर्थपूर्ण वाक्य झाले. पक्षी झाडावर बसला. मग त्या झाड या शब्दाला मी जे काही वर हे जोडलेले शब्द आहे, जे काही शब्द जोडलाय, यामुळे वाक्याला अर्थपूर्णरित्या एक स्वरूप मिळालेलं आहे. मग शब्दांना जर इतर शब्द आपण जे जोडत आहोत, या शब्दांच्या जोडण्यामुळे वाक्यातील अर्थ पूर्ण होत आहे. अर्थाला एक आगळा वेगळा स्वरूप आपल्याला त्या वाक्याचं समजून येत आहे. म्हणून यांना म्हणायचं शब्दयोगी अव्यय. शब्दाला जोडून येणारे जे काही अव्यय आहेत या पूर्ण मांडणीला शब्दयोगी अव्यय आपण म्हणू शकतो. मग अनेक शब्द आहेत, जसं प्राजक्ताच्या झाडाखाली फुलांचा सडा पडला. आता झाडाला कोणता शब्द जोडून आलाय, खाली. या खाली शब्दामुळे, शब्दाला हा खाली जोडल्यामुळे, शब्दयोगी अव्यय जोडल्यामुळे त्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळला. प्राजक्ताच्या झाडाच्या खाली फुलांचा सडा पडला. आता हे झाडाच्या खाली जर नसतं, झाडाच्या फुलाचा सडा पडला, याला कुठलाही अर्थ आपल्याला त्या ठिकाणी लागला नसता. म्हणून शब्दांना जोडून येणाऱ्या अव्ययांना शब्दयोगी अव्यय म्हणू शकतो. या पद्धतीने आपण सोपी आणि साधी व्याख्या लक्षात ठेवू शकतो. आता ही झाली शब्दयोगी. यानंतर पहा उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर आता ज्या पद्धतीनं शब्दांना जोडण्याचं काम केलं होतं, त्याचप्रमाणे दोन वाक्य, छोटी छोटी वाक्य असतील, दोन छोटे शब्द असतील, यांना जोडायचंय आता आपल्याला. मग या जोडणीमध्ये पहा, एक वाक्य आहे, गड आला सिंह गेला. आपल्याला इयत्ता 4थी मध्ये सुद्धा हा इतिहास विषया अंतर्गत पाठ आहे. गड आला सिंह गेला. याच्यामध्ये एक शब्द आहे, कोणता शब्द आहे याच्यामध्ये, गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. आता या वाक्यांमध्ये पहा, गड आला सिंह गेला, हे दोन छोटी वाक्य आहेत. या वाक्यांना जोडण्याचं काम मधातल्या पण या शब्दाने केलेलं आहे. मग हा छोटा शब्द, पण दोन्ही वाक्यांना, बोला काय विचारता. मी पण बोलला, तर गड आला पण सिंह गेला या वाक्याने त्याचा अर्थ पूर्ण होऊन दोन्ही वाक्य जोडण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे मधात जे काही पण हा शब्द आपण जोडलाय, हा उभयान्वयी अव्यय आहे. दोन्ही शब्दांना जोडण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. आता याच्यामध्ये एक त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर साधे साधे काहीतरी शब्द असतात. एखादा व्यक्ती बोलताना सहज म्हणून जातो अच्छा, बोलताना प्रत्येक वाक्यामध्ये उच्चार येतो. उग्रंडे यांचा माईक चालू आहे सर, म्यूट करायला सांगा त्यांना. सांगा. ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी म्यूट करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थितरित्या सर्वांना ऐकायला मिळेल. आता केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर केवळ प्रयोगी अव्यय ही सहज एखाद्याच्या बोलण्यामध्ये येणारे शब्द असतात. जसं एखादा व्यक्ती सहज म्हणतो आपल्याला, वारंवार त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये येतो पहा, अच्छा किंवा अरे वा. हॅलो बोला. हा सर, उभयान्वयी परत जरा एकदा एक्सप्लेन करा ना ते जरा. बरोबर, ठीक आहे. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, तर दोन वाक्यांना जोडणारा जो शब्द असतो, दोन वाक्यांना जोडायचा. जसं आपण शब्दयोगी मध्ये पाहिले की शब्दाला जोडून आलेला शब्द जो शब्दांना जोडून आलेल्या अव्ययांमुळे त्या वाक्याला अर्थ पूर्ण झालाय. पण आता इथं शब्दांना न जोडता दोन वेगवेगळ्या छोट्या वाक्यांना किंवा मोठ्या वाक्यांना जोडण्यासाठी मधात एक शब्द येतो
आणि हा शब्द उभयान्वयी अव्ययाचं काम करतो. म्हणजे दोन वाक्य ज्या वेळेस आपल्याला शब्दाने जोडायची असतात त्यामध्ये उभयान्वयी अव्ययाची भूमिका महत्वाची असते. पण जर आपण पाहिलं, जसं मागे पाहिलं की शब्दयोगी अव्ययामध्ये झाडावर, पक्षी झाडावर बसला, यामध्ये झाड या शब्दाला आपण वर हा शब्द जोडल्यामुळं अर्थ पूर्ण झाला. आणि दुसरं वाक्य मी तुम्हाला सांगितलं होतं की गड आला सिंह गेला. मग यामध्ये एक छोटा शब्द आपण वापरला होता पण, म्हणजे दोनही जे वाक्य छोटी छोटी होती, गड आला सिंह गेला, या दोन वाक्यांना जोडण्याचं काम ज्या शब्दाने केलंय त्यामधला हा शब्द होता पण. म्हणजे अनेक वाक्यांना जोडण्याचं काम जर सोपा एखादा शब्द करत असेल तर त्याला आपण उभयान्वयी अव्यय म्हणू शकतो. उभयान्वयी अव्ययाची व्याख्या अशी मोठी काही नाही, तर दोन वाक्य, दोन छोटी वाक्य, दोन वाक्यांना जोडण्याचं काम ज्या शब्दांच्या माध्यमातून पूर्ण होते त्यांना आपण उभयान्वयी अव्यय म्हणू शकतो. आता हे समजले का? याच्यानंतर जर काही असेल तर तसे प्रश्न आपण घेतो. जसं पहा, आम्ही खेळत होतो पण मध्येच डाव मोडला, किंवा राम आणि सीता वनात गेले. यामध्ये राम आणि सीता या दोन शब्दांना जोडण्याचं काम कोणत्या शब्दाने केलंय? आणि. म्हणजे हे काही जे शब्द मध्ये मध्ये येतात या शब्दांच्या माध्यमातून आपण उभयान्वयी अव्ययांची रचना करत असतो. म्हणजे वाक्य जोडताना हे शब्द आपल्याला कमी पडतात. आता यानंतर पाहिलं आपण केवळ प्रयोगी अव्ययाकडे येऊ. केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय? तर पालुपदे असतात. पालुपदे म्हणजे काय? तर केवळ व्यर्थपणे बडबड करताना किंवा एखादा शब्द विनाकारण त्याचं महत्व नसतानाही आपण उच्चारत राहतो. मग हे उच्चारत राहत असताना आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही बोलत असतो आपण. आता तुम्ही पाहिलं असेल एखाद्या पिक्चर मध्ये काय काय आपण काय करतो, परत परत त्या वाक्यामध्ये अनावश्यक शब्दांची भर घालत असतो. खरं का, असं का, हो का रे, कधी, अच्छा. म्हणजे हे या शब्दांमुळे वाक्यामध्ये कुठलंच काही भर पडत नाही, कुठलंच काही ते असले काय नसले काय काहीच फरक पडत नाही. जसं एखादा विद्यार्थी वर्गामध्ये आपल्याला माहित आहे सर्वच विद्यार्थी हुशारही नसतात, सर्वच विद्यार्थी एकदम बॅक बेंचरही नसतात. आता बॅक बेंचर ही संकल्पना बदलली आहे, पण थोडकं आपण जर पाहिलं तर सर्वच ढ नसतात किंवा सर्वच हुशार नसतात. काही काही मध्यम स्थितीचे असतात जे थोडे हुशारही असतात, थोडं त्यांच्यामध्ये अवखळपणा पण असतो. पण त्यांच्या असण्याने किंवा नसण्याने काही तेवढा फरक पडत नाही. पण एखादा हुशार विद्यार्थी वर्गामध्ये नसू द्या, शिक्षकाचं लक्ष त्याच्याकडे जाते, अरे आज गौरव आला नाही, किंवा एखादा खोडकर विद्यार्थी असेल आणि तो जर नसेल आला तर त्यावेळेस वाटते आज नाही आला बरं झालं बाबा, पण त्याच्या नसण्याची उणीव सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाणवत असते. ती उणीव आपण ती भरून काढू शकत नाही. पण मधले जे काही आता हे विद्यार्थी आहेत ज्यांच्या असण्या किंवा नसण्यामध्ये आपण तेवढं काही थोडंसं लक्षपूर्वक त्यांचंही असते, त्यांचा अभ्यास, आपला अभ्यास सुद्धा, आपलं शिकवणं सुद्धा असते, पण एवढं काही त्यांच्यामुळे फरक पडत नाही. मध्यंतरीचे असणारे विद्यार्थी ते नेहमी असतात, राहतात, येतात, जातात, पण त्यांच्यामुळे तिथं कुठंही तेवढं काही आपल्याला वेगळेपणा जाणवत नाही. खोडकर लक्षात येत राहतो किंवा हुशार विद्यार्थी लगेच लक्षात राहतो, पण यांच्यामध्ये थोडंसं आपल्याला आठवावं लागते, हा मुलगा आहे, तो मुलगी आहे. पण एखादा खोडी करणारा असू द्या लगेच त्याचं नाव डोळ्यासमोर येतो, एखादा अति हुशार असू द्या लगेच त्याचं नाव आपल्या समोर येते. मग हे असे जे वर्गामधील विद्यार्थी जे असतील, मग त्या वर्गाच्या रचनेनुसार जे काही आपल्या वाक्यामध्ये बोलण्यामध्ये इतर काही शब्द येत असतात, पण त्यांच्या असण्या नसण्याने काहीही फरक पडत नाही. मग या शब्दांना म्हणायचं केवळ प्रयोगी अव्यय. मग छे, मुळीच नाही, खरंच का, अशी जी काही पालुपद, यांना मराठी व्याकरणामध्ये काय म्हणतो आपण? पालुपद. म्हणजे ज्यांच्या असण्या नसण्याने वाक्यामध्ये भरही पडत नाही आणि कुठलंही नुकसान होत नाही. केवळ बोलायचे का तर बोलायचे, म्हणून आपण त्या सवयीचा भाग म्हणून त्या शब्दांना आपण घेऊन बसलेले असतो. मग या शब्दांच्या रचनेनुसार आपल्याला केवळ प्रयोगी अव्ययाचं महत्व सुद्धा आपल्याला सांगता येईल. पण याचा उच्चार करत असताना आपल्याला वाक्यामध्ये एक वाक्य दिलेलं असते. परीक्षेच्या संदर्भाने जर पाहिलं तर खाली दिलेल्या वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय असणारे वाक्य ओळखा. मग आपल्याला खाली वाक्य दिले राहतात 4, त्यामध्ये मग वाक्याचं स्वरूप आपण ओळखून त्या शब्दांची रचना कशी केलेली आहे त्यानुसार ओळखू शकतो. आता यातलं एक राहिलंय आपलं थोडंसं उभयान्वयी अव्ययाच्या आधी आपला जो घटक राहिला होता तो आहे क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय काय? तर जसं आपण पाहिलं की विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आपण व्याख्या केलेली होती. मग क्रियाविशेषण अव्यय, क्रियाविशेषण अव्ययावरून काय सांगता येईल बरं आपल्याला? विशेषणाची क्रियेची विशेष माहिती सांगणार. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा क्रियेबद्दल शब्द. विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण म्हणतो. म्हणजे जी काही आपल्या समोरची क्रियाविशेषणाची माहिती आहे, म्हणजे क्रियाविशेषण म्हणजे काय? तर घडणारी क्रिया ही कशी घडत आहे, किंवा त्या क्रियेमध्ये वेगळेपण काय आहे, त्या क्रियेमध्ये वैशिष्ट्य काय आहे,
हे ज्या वेळेस आपल्या समोर मांडल्या जाते त्या बाबीला आपण म्हणतो क्रियाविशेषण अव्यय. जसं पहा, गोगलगाय हळूहळू चालते. आता याच्यातून आपल्याला कळतंय कर्ता आहे हळूहळू. गोगलगाय आणि क्रियापद आहे चालते. मग चालते या क्रियेविषयी आपल्याला कोणत्या शब्दाने माहिती सांगितली? हळूहळू. हळूहळू. राम जोरात धावतो, यातून आपल्याला धावण्याविषयी जोरात या शब्दाने विशेष माहिती सांगितली. कल्पनाचे हस्ताक्षर सुंदर आहे. आता याच्यामध्ये काय केलंय पहा, विशेषणच जोडलेले आहेत. आता याच्यामध्ये हस्ताक्षर सुंदर आहे, याच्यामध्ये काय आपल्याला वेगळं सांगितलं का? क्रिया दिलेली आहे का? नाही, केवळ एक वाक्य दिलंय, तिच्या अक्षराबद्दल तिच्या लिखाणाबद्दल विशेष माहिती दिली, मग याला आपण विशेषण म्हणू. पण ज्या वेळेस क्रियेविषयी विशेष माहिती सांगितलेली असेल त्यावेळेस त्याचं स्वरूप हे क्रियाविशेषण अव्ययाचं असणार आहे. म्हणजे जर क्रियाविशेषणाचा अभ्यास करायचा असेल किंवा क्रियाविशेषणाचा आपल्याला ज्यावेळेस प्रश्न सोडवायचे असतील त्यावेळेस आपल्या सरळ लक्षात आलं पाहिजे की क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाराच हा शब्द असला पाहिजे. विशेषण म्हणून कुठलाही शब्द जरी आला पण ते विशेषण कशाचं असलं पाहिजे? फक्त आणि फक्त क्रियेचंच असलं पाहिजे. म्हणजे क्रियेविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला किंवा क्रियेविषयी विशेष वर्णन करणारा जो शब्द असेल तो आपला असेल क्रियाविशेषण अव्यय. मग आता ह्या चारही बाजू ज्या आहेत यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. म्हणजे कोणते कोणते? क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय आणि शब्दयोगी अव्यय. या चारही शब्दाच्या जातीमध्ये कुठलाही बदल आपण अपेक्षित धरणार नाही किंवा याच्यामध्ये कुठलाही बदल आपल्याला करता येणार नाही. म्हणून या चारही जातींना आपण काय म्हणतो? अविकारी अव्यय. सोपी आणि साधी याची रचना केली तर हे चारही घटक कोणत्यामध्ये येतात? अविकारी अव्ययामध्ये येत असतात. मग आपल्याला प्रश्नांमध्ये जर पाहिलं तर 2013 पासून ते 2022-23च्या परीक्षेपर्यंत आणि आताच्या नेमक्या परीक्षेच्या पॅटर्न मध्ये थोडासा बदल झालेला आपल्याला दिसतो. 2013-14 सुरुवातीचा जो काळ होता त्यामध्ये आपण काय केलंय? प्रश्नपत्रिका जर पाहिलं तर लक्षात असेल की एकच प्रश्न दिलेला होता, म्हणजे दिलेल्या वाक्यातील नाम ओळखा किंवा दिलेल्या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा किंवा भाववाचक नाम असलेलं वाक्य ओळखा आणि त्याच्या खाली 4 पर्याय राहायचे. मग त्या 4 पर्यायापैकी एक वाक्य हे भाववाचक नामाचं निश्चित राहायचं किंवा नामाचं निश्चित राहायचं, मग ते ओळखायला सोपं जायचं. पण बदलत्या पॅटर्न नुसार जर आपण पाहिलं तर या प्रश्नांना एक प्रश्न 1 गुण आहे आणि त्यावेळेसच्या प्रश्नामध्ये तसे वाक्य एकाच पद्धतीनं मांडलेले असल्यामुळं ओळखायला थोडंसं सोपं जायचं. पण आता काय केलंय त्यांनी? या प्रश्नांमध्ये जोड्या लावा किंवा योग्य जोडी कोणती, त्यांचा क्रम लावा, या पद्धतीच्या थोडस स्वरूपामध्ये बदल केलेला आहे. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये टाइम कंझ्युमिंग ज्याला आपण म्हणतो वेळ खाऊ प्रक्रिया जी म्हणतो ती मराठी व्याकरणामध्ये मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा त्यांनी आणून ठेवलेली आहे. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला मानसशास्त्राचा अभ्यास करायला होतो त्यावेळेस एखादी व्याख्या द्यायची आणि खालील व्याख्या कोण्या शास्त्रज्ञाची आहे, कोण्या मानसशास्त्रज्ञांनी ती व्याख्या सांगितलेली आहे असं आपल्याला विचारलं जायचं. मग आता या पेपरमध्ये काय केलंय बदल? त्यांनी इकडे 4 व्याख्या दिल्या, इकडे 4 मानसशास्त्रज्ञ दिले आणि त्यांच्या जोड्या लावायला दिल्या. मग आपल्याला इकडं जर ज्यावेळेस साहित्याचा अभ्यास करत असेल आपण, साहित्य किंवा कविता इतर काही बाबी ज्या आपण अभ्यासत आहोत त्यावेळेस आपल्याला सुद्धा त्या पद्धतीनं इकडे 4 लेखक देतील किंवा 4 कविता देतील आणि त्यांचे कवी देतील किंवा टोपण नावे देतील किंवा इतर काही बाबी आपल्याला त्यामध्ये प्रश्नांच्या स्वरूपात बदल केलेले आपल्याला ओळखायला येऊ शकतात. मग आता याच्यानंतर मध्ये व्याकरणामध्ये पाहिलं आपण नामांचे 4 प्रकार येतील. नावाच्या प्रकारामध्ये कोणते कोणते? भाववाचक नामाची जोडी लावा, विशेष नामाची जोडी लावा, सामान्य नामाची जोडी लावा, या पद्धतीतही आपल्याला रचना केलेल्या दिसून येऊ शकतात. मग आजच्या या प्रारंभिक आपण तासिकेमध्ये काय पाहिलं? सुरुवातीला भाषेचं 4 घटक पाहिले. 4 उपघटकांमध्ये जे मूळ आपली रचना होती मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेनुसार आपण त्यातला पहिला घटक घेतला होता एक व्याकरण. व्याकरणाची सुरुवातीला आपण व्याख्या पाहिली. व्याकरणाची व्याख्या साधी सोपी काय केली होती आपण? व्याकरण म्हणजे काय? भाषा बोलणार सोपी पद्धत ना भाषा बोलण्याची. बोलत चला. म्हणजे आपल्याला यातून आपल्या संकल्पनांचं जे आपण आतापर्यंत जे काही घेतलेलं आहे, जो सारांश घेतलेला आहे त्याचा एक आपल्याला आढावा घेता येईल आणि पुनरावृत्ती होईल त्याची थोडक्यात. तर व्याकरण म्हणजे काय आपण? भाषेचे शुद्धीकरण करणारे शास्त्र. भाषेचे शुद्धीकरण करणारे शास्त्र किंवा भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच व्याकरण. साधी आणि सोपी व्याख्या. यानंतर व्याकरणाअंतर्गत आपण पहिला घटक पाहिला होता भाषेचा उगम. मराठी भाषा कुठून आली, कशी आली, त्याचं ते स्वरूप काय जे असेल ते आपण आता पुढच्या येणाऱ्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर वर्णविचार. वर्णविचारांचे जे काही आपल्या
शरीराच्या भागातील आपल्या कंठ असेल, अनुनासिक असेल, दंत तालव्य असेल, ओष्ठे असेल, हे जे काही आपले जे काही शब्दांचे उच्चार जिथून होतात त्या ठिकाणानुसार त्यांचे वर्ण विचाराचं आपण थोडक्यात आढावा घेतला. त्यानंतर पाहिलं होतं अक्षरमाला. अक्षरमालामध्ये मग शब्द कसे तयार झाले, शब्दांना जोडलं कसं, वर्ण एकमेका ठिकाणी आणून जोडून त्याचे अक्षर कसे बनलेत, या बाबी पाहिल्यात. त्यानंतर शब्दांच्या जातीकडे आलो. शब्दांच्या जाती मुळात आपण किती सुरुवातीला पाहिल्या होत्या, किती आहे शब्दांच्या जाती एकूण? 8. शब्दांच्या जाती 8 आहेत. मग शब्दांच्या जाती 8 आहेत, तर त्यांचे कार्य सुद्धा किती आहेत? 8. त्यांची कार्य सुद्धा 8च आहेत. मग नामाचं कार्य वेगळं, सर्वनामाचं कार्य वेगळं, विशेषणाचं कार्य वेगळं, क्रियापदाचं कार्य वेगळं. या 4 सुरुवातीच्या ज्या काही शब्दांच्या जाती पाहिल्या, ह्या 4ही जाती कशा आहेत आपल्या? विकारी विकारी आहेत. यांच्यामध्ये विकारी म्हणजेच काय, बदलणारे आहेत. यांच्यामध्ये बदलणारे. बदल होऊ शकतो. आणि त्यानंतर क्रिया विशेषणाव्यय, उभयान्वय अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय, या 4 जाती पाहिल्या. या 4ही जाती न बदलणाऱ्या आहेत. म्हणजे कोणत्या आहेत? अविकारी. याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपात आपण बदल करू शकत नाही. सर्वनामांचा प्रकार पाहताना आपण पाहिलं होतं, सर्वनामांमध्ये आपण सुरुवातीला मराठीमध्ये एकूण 9 सर्वनाम सांगितले होते. 9 सर्वनामांपैकी आपल्याला अभ्यासाला 6 आणि त्यातही लिंगवचनानुसार बदलणारी किती? 3 नाही, लिंगवचनानुसार तीन. बदलणारी फक्त 3च आहेत. आणि व्याकरणिक अभ्यासानं आपल्याला 6 आहेत. मराठी भाषेत एकूण 9 आहेत. त्यापैकी लिंगवचनानुसार बदलणारी फक्त आणि फक्त 3च आहेत. यांच्यामध्ये कुठेही बदल होणार नाही. त्यानंतर पाहिलं क्रियापद. क्रियापदाची व्याख्या काय केली होती आपण? वाक्यामध्ये क्रिया वाक्याचा दाखवणाऱ्या अर्थ शब्दाला पूर्ण करणारा क्रियापद असे शब्द. म्हणतात. वाक्याचा अर्थ वाक्याचा पूर्ण अर्थ करायला पूर्ण करणारा शब्दाला क्रियावाचक क्रियापद शब्द क्रियापद असं म्हणतो. मग वाक्याचा अर्थ पूर्ण झाला पाहिजे. जर वाक्यामध्ये क्रियापदच नसेल तर वाक्य कोणतंही पूर्ण होणार नाही. एखाद्या वेळेस कर्ता नसेल, कर्म नसेल तर वाक्य होईल, पण क्रियापदच जर नसेल तर कोणत्याही वाक्य अर्थपूर्ण होणार नाही. यापूर्वी आता या आधीचं पाहिलेला घटक विशेषण. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. मग याच्यातही वर्गीकरण आपण काय केलं, वेगवेगळे त्याचे चांगलेही गुण सांगितले जातील, वाईटही गुण सांगितले जातील. आता या विशेषणाचे सुद्धा प्रकार पडतात. गुण विशेषण, संख्या विशेषण, सर्वनामिक विशेषण, हे आपण येणाऱ्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर पाहिलं आपण शब्दयोगी अव्यय, शब्दयोग, क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्ययामध्ये काय, क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अव्ययांना आपण क्रिया विशेषण अव्यय म्हणतो. मग क्रिया कशी घडली याचं वर्गीकरण त्याच्यामध्ये दिलेलं असते. मग हे झालं क्रिया विशेषण अव्यय. त्यानंतर शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्ययानंतर काय पाहिलं आपण, शब्दयोगी अव्ययामध्ये वाक्यात 2 शब्द जोडणारे शब्द. मग त्याच्यामध्ये वाक्य पाहिलं होतं, पक्षी झाड बसला किंवा प्राजक्ताच्या झाडा फुलं पडली, फुलांचा सडा पडला. मग हे दोन्ही शब्दांना जोडण्याचं काम केलेलं आहे शब्दयोगी अव्ययाने. मग पक्षी झाडावर बसला, प्राजक्ताच्या झाडाखाली फुलांचा सडा पडला, हे काही जे शब्द आहेत या शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतो. मग उभयान्वयी अव्ययांचं तसंच एक उदाहरण पाहिलं होतं. कोणतं उदाहरण पाहिलं होतं आपण? 2 वाक्यांना जोडणारा शब्द. गड आला पण सिंह चौथीच्या गेला. पुस्तकातील चौथीच्या गड पुस्तकातील आला एक पण उदाहरण सिंह दिलं होतं, गेला. गड आला पण सिंह गेला. सिंह. यामध्ये 2 वाक्य आहेत, गड आला, सिंह गेला. या दोघांना जोडण्याचं काम ज्या शब्दाने केलेलं आहे तो मधला आहे शब्द पण, आणि याला म्हणायचं उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्ययाचं काम काय आहे, तर 2 वाक्यांना जोडण्याचं काम उभयान्वयी अव्यय करत असतात. त्यानंतर पाहिलं आपण केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय? जे म्हणजे ते वाक्यात असले काय नसले का काहीच फारसा फरक पडत नाही. वाक्यामध्ये त्यांच्या असण्याने किंवा नसण्याने फारसा फरक पडत नाही, पण बोलताना सहज ते शब्द बोलून जात असतो. मुळात त्याची पुनरावृत्ती सुद्धा घडत असते. ते शब्द गरज असो अथवा नसो, एखाद्याच्या बोलण्यामध्ये ती लकब असते, म्हणजे बोलताना तो शब्द तो वापरत असतो. जसं तुम्ही एखादं पाहिलं असेल, पीके पिक्चर मध्ये एक साधं उदाहरण आहे, अच्छा अच्छा हा शब्द तो बऱ्याच वेळा उच्चारतो. हो. म्हणजे त्याची ती भाषा, त्यांची जी तिकडली भाषा, त्याला सुरुवातीला कुठलीच भाषा येत नाही, पण ज्यावेळेस ती भोजपुरी किंवा बंगाली कुठली जी भाषा शिकतो त्यामध्ये ती अच्छा या शब्दावरती जास्त प्रभुत्व दिलेला असते, भर दिलेला असतो, म्हणून तो अच्छा अच्छा जास्त उपयोग करत आणतो. मग आपल्या इकडे तसं पाहिलं तर आपण खरं का, खोटं का, हो का रे, नाही का रे, असं का रे, हे आपण उच्चारणारे शब्द साधे साधे आहेत. आता आमच्या इकडे जर पाहिलं तर आपण सहज सहज बोलतो, काय रे म्हणतो, कुठं गेलता, कशाला गेलता रे. म्हणजे या रेची उच्चाराची जी पद्धत आहे ती बोलण्यामध्ये एक लकब आणते. प्रेमळपणानं सहज उच्चारून मित्रांमध्ये रे 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 हा शब्द परत 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 आपण उच्चारामध्ये जाणून घेत असतो. म्हणजे यातून या रे येण्याने किंवा न येण्याने काही वाक्यामध्ये बिलकुल फरक पडणार नाही, पण असण्यामुळे त्याच्या आपल्याला वाटतं की बा काहीतरी वेगळं जाणवलंय. असण्यामुळे त्याच्या शब्दांच्या काय होतं, वाक्यामध्ये थोडीशी भरच पडते.
फक्त आपल्याला ऐकताना चांगले वाटतात. इतर ठिकाणी कुठंतरी आपला त्याचा उपयोग करतो. जसं पहा, एक वाक्य तुम्हाला आणखी सांगतो त्याच्यामध्ये. आपल्याला अचानक घरामध्ये किंवा इतर ठिकाणी चालताना कुठेतरी रस्त्यामध्ये साप दिसला. आपल्या तोंडून लगेच शब्द काय बाहेर पडतात? बापरे. बापरे, केवढा मोठा साप. म्हणजे त्यावेळेस जी आपल्या मनामध्ये भीती असते, ती भीती आपण उद्गारातून व्यक्त करतो. आणि त्यावेळेस आपल्या सहज तोंडून शब्द पडला बापरे. मग हे बापरे म्हणजे काय? तर केवळ प्रयोगी अव्यय स्वरूपात आपल्याला तिथं वापरता येतो. एखादा ट्रक अचानक येऊन आपल्या समोर आपल्या रस्ता ओलांडत आहोत आपण, आणि अचानक आपल्या समोर येऊन हॉर्न वाजवतो, दचकतो आपण, किंवा एखाद्या वेळेस अचानक ब्रेक मारतो, त्यावेळेस सुद्धा आपण म्हणतो बापरे. ठेच लागली, लगेच आपण खाली म्हणतो आई ग. म्हणजे या शब्दांमुळे वाक्यांना आपल्याला ज्या काही भावना आपण उद्दीपित करत असतो, भावनांच्या माध्यमातून त्या शब्दांना आपण एक वेगळं वळण देत असतो. हे सर्व आपल्याला त्या माध्यमातून सांगता येतील. आता या पद्धतीने आपण जे काही शब्द पाहिलेत, आता केवळ प्रयोगी अव्ययांनाच आपण काय म्हणतो? एक वेगळा शब्द सांगितला होता मी तुम्हाला. काय म्हणतो या केवळ प्रयोगी अव्ययांनाच? पालुपद. पालुपद. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पालुपदे असं त्यांना म्हणतो. त्यांच्या उच्चारामुळे कुठलाही आपल्याला फरक पडत नाही, पण उच्चारामध्ये नेहमी आपण उच्चारल्यामुळे थोडंसं नाविन्य वाटते. त्याचबरोबर सर्वनामांसाठी एक वेगळा शब्द वापरला होता. सर्वनामामध्ये कोणता शब्द वापरला होता? प्रतिनामे. 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 प्रतिनामे म्हणजे काय? तर नामाऐवजी, जसं पहा, आपण नेताजी पालकर यांना काय म्हणतो? प्रति शिवाजी. म्हणजे शिवाजी महाराजांची जशी विचारसरणी होती, ज्यांच्यामध्ये समजा कौशल्य होतं, रणांगणावर काय करायचं, दूरदृष्टी काय ठेवायची, त्यांच्या कामामध्ये तसं जाणवत होतं, म्हणून त्यांना आपण प्रति शिवाजी म्हणून भूमिका दिली होती. त्यांचं नाव घेतलं जाते प्रति शिवाजी. मग सर्वनामांचंच तसं सुद्धा काम आहे. नामाचीच कामं ते करत आहेत, पण वेगळ्या स्वरूपात करत आहेत, म्हणून त्यांना प्रतिनामे असे म्हणत असतो. मग हे सर्व आपण आजच्या या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता उद्याच्या ज्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत, येणारे नवनवीन जे काही समजा एक वचन असेल, अनेक वचन असेल, लिंग, काळ, संधी, या एक अभ्यास घटकाला आपण पुढे घेऊन जाणार आहोत. आजच्या या सुरुवातीच्या पाठपरिचयाच्या पाठातून जे काही आपल्याला देता येईल ते शक्य होतं, ते सर्व काही आपल्या पुढे मी मांडण्याचा अल्पशा शब्दामध्ये एक प्रयत्न केलेला आहे. यानंतरच्या उद्याच्या तासिकेमध्ये आपण पुढील जे काही व्याकरणिक भाग आहे, या व्याकरणिक भागाला आपण सुरुवात करूया. आणि प्रश्नपत्रिकेचा जर आढावा पाहिला तर व्याकरणिक घटकानुसार आपल्याला प्रश्न सुद्धा पाहत जाणं आवश्यक ठरणार आहे. आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातूनच आपल्याला परीक्षेचं स्वरूप कळणार आहे, आणि अभ्यासाची आपली दिशा काय असावी हे सुद्धा कळण्यास मदत मिळणार आहे. आजच्या या प्रथम तासिकेच्या माध्यमाने आपल्या सर्वांसोबत ब्रेनी बॅचच्या प्लॅटफॉर्मवर येण्याची संधी आयोजकांनी मला दिली, त्याबद्दल आयोजकांचे सुद्धा आणि आपल्या सर्वांनी मला या वेळेत ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या ज्या काही या संबंधित घटकाबाबतच्या अडीअडचणी असतील त्या आपण निश्चित मला कळवा, ज्या माध्यमातून मी आपल्याला पुढील समजा काही उपाययोजना असतील, किंवा त्यामध्ये मला माझ्या ओघवतेपणामध्ये किंवा बोलण्यामध्ये काही बदल करायचे असतील, किंवा इतर काही बाबी असतील, त्याही आपल्या पुढे मला नव्या रूपानं म्हणता येतील. आणि यानंतर पुढील सूत्र जे काही आहेत ती माननीय तय्यब सर यांच्याकडे सुपूर्त करतो. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तर सर्व विद्यार्थ्यांना सूचित करतो की आजचा हा मराठीचा पहिला अभ्यासक्रमाचा जो ओरिएंटेशन होतं, विशाल सरांनी कसं घेतलं आणि तो तुम्हाला कसा वाटला? त्या विशाल खूप सरांच्या छान भारी होतं सर. खूप छान होतं सर, समजायला सोपी होती पद्धत. हे तुमच्या कन्सेप्ट काही क्लिअर होत आहेत का? म्हणजे असं सर नाही आमच्या डोक्याच्या वरून गेलं ते भरभर होतं, अमुक होतं, तमुक होतं. सूचना तुम्ही देऊ शकता, जेणेकरून येणाऱ्या परतच्या तासिकेमध्ये आम्ही सुधारणा करू. आहे सर, थोडं नाही सर, असं वाटतं मला. अगदी थोडा सोप्या speed. पद्धतीने शिकवले सर. म्हणून तर सांगितलं होतं ना की आता जो आपल्याला दिलेला जो मास्टर ट्रेनर आहे हा साधा नाहीये. हा MA, MAd, सेट नेट, आणि जो सेट नेट आहे ऑलरेडी मराठी विषयातून असल्या कारणामुळं त्या भाषेचा, त्या विषयाचा सखोल ज्ञान असणारे सर आहेत. आणि नुसतं असं नाही सखोल ज्ञान आहे, तर सर स्वतः TET पण आहेत, CTET पण आहेत. त्यामुळे प्रश्न कसे येतात, नेमकं त्या प्रश्नाकडे कसा पाहिला पाहिजे, सोडवताना काय केलं पाहिजे, ज्या पद्धतीनं ओरिएंटेशनला सरांनी तास घातलं, तर याचा अर्थ बघा प्रत्येक घटक शिकवताना किती बारकाईनं शिकवला जाईल. येते का तुमच्या लक्षात मला काय म्हणायचं ते? तर तुम्हाला मिळालेले हे मराठीचे जे मास्टर ट्रेनर आहे तिथं इतके सोपे नाहीयेत, तिथे प्रगल्भ असे गाडे अभ्यासक आहेत की ज्यांनी विद्यार्थ्यांना सखोल असं ज्ञान देऊन, आणि स्वतः सर अभ्यासू आहेत, त्यामुळे तुम्हाला त्यांचा फायदा खूप होणार आहे.
आणि तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही त्या बिनधास्तपणे विचारू शकता. आणि शक्यतो आपलं काम झाल्यानंतर माईक बंद करायचं काम करत चला. आणि त्यामुळे काय होतं, कोण काही प्रश्न विचारत आहे का काय सांगत आहे कळत नाही. आता याच्यामध्ये गजानन उकरंडे यांचं माईक कंटिन्यू चालू असतो. मला अशी विनंती आहे की गरज नसताना माईक चालूच करू नका, किंवा तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर लगेच अनम्यूट करून टाका. नाहीतर माझ्याकडून नाईलाजानं कंपल्सरी लॉकच करावं लागेल म्यूटचं. तर तुम्हाला पण काही मध्ये प्रश्न येतात, त्या प्रश्नांना विचारायची संधी मिळावी म्हणून आपण माईक मध्ये चालू ठेवतो. त्याचा फायदा करून घ्या. उगाच बिनकामाच्या वेळीच माईक चालू ठेवू नका, जेणेकरून शिकवणाऱ्या शिक्षकाला त्याचा डिस्टर्ब होईल. एक झालं. आणि दुसरी गोष्ट, आपण क्लास रन केलेला आहे. ज्यांनी फी म्हणून काही भरलेलं होतं त्यांनी टोटली पूर्ण फी भरायची आहे 2 दिवसामध्ये. त्याच व्यक्तींना ऍप्लिकेशन मधला ऍक्सेस मिळणार आहे. आपण ग्रुपला ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, ती डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड केल्यानंतर उद्या सकाळी तुम्हाला त्या ज्यांची फी पूर्ण आहे त्यांना त्या ऍप्लिकेशनचा ऍक्सेस मिळेल. ते कसं बघायचं ते व्हिडिओ टाकण्यात येईल आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्यांना प्रश्न उत्तरे सोडवण्यासाठी झालेल्या तासिका आतापर्यंत झालेल्या ज्या आहेत त्या पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. म्हणजे आतापर्यंत ज्यांचं जे काही तासिका मिस झालेल्या आहेत त्यांना आपल्या त्या ऍपच्या थ्रू मध्ये तुम्हाला ती पाहायला सुद्धा मिळेल. फी भरून लवकरात लवकर आपला सगळा सेशन तुम्ही चालू ठेवा आणि यशाच्या मार्गाला लागा, अभ्यासाला लागा आणि अभ्यास करून याच अटेम्प्ट मध्ये लवकरात लवकर उत्तीर्ण सुद्धा व्हा. आता कसं वाटत आहे हे सांगा मला. अब कैसा महसूस कर रहे हो? आता क्लासमध्ये आल्यासारखं वाटत आहे. आणि उद्यापासून लक्षात ठेवा, क्लास वेळेवर जॉईन करा. म्हणजे तुम्ही एक असला विद्यार्थी तरी आम्ही ते त्या टायमाला चालवणार आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे कोण आलं नाही काय झालं म्हणून थांबवणार नाही, तर आम्ही चक्क आमचं जी काही जी प्रोसेस आहे ती चालू ठेवणार आहोत. जशी आज ठेवली. मी सुरुवातीला शिकवत असताना 4च जण होते, तरी पण मी थांबलो नाही, कंटिन्यू घेऊन गेलो. सो तुम्हाला पण तेच करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं. तर काय असेल तर विचारा, नाहीतर आपण या ठिकाणी थांबूया आणि उद्या भेटूया. काय क्वेश्चन? हॅलो सर. हा. सरांनी जे आज शिकवले आहेत त्याचे नोट्स भेटतील का सर? आत्ताच जे सिलेबस आहे मॅडम, आणि हा सिलेबस ऑलरेडी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आहे, आपण टाकलेला आहे. आता इथून पुढे जे भाग शिकवला जाईल तो तुम्हाला ग्रुपमध्ये पण मिळेल आणि शक्यतो आम्ही बाहेर टाकत नाही, ऍप्लिकेशन मध्ये मिळेल. सरावासाठीचे प्रश्न तुम्हाला मिळून जातील. सगळ्या बाबी सर तुम्हाला एक मिळून जाईल. सर एक शंका आहे. आपण जी लिंक दिली होती त्यात आम्ही क्लिक करून बघितलं ऍप्लिकेशन घेण्यासाठी, पण होत नाहीये. ते ऍक्सेस मागतायत आणि पासवर्ड सेटिंग वगैरे आहे. फिंगरप्रिंट नाही सेटिंग असेल तर ते द्या म्हणतात. ऍपलचं आहे का? नाही सर, साधं मोबाईलच आहे, मग रेडमीचा. नाही, नेहमीच जर असेल तर काही सेटिंग मागत नाही. तुमच्या प्रॉपर सेटिंग असतील, ते तुमच्या मोबाईलच्या सेटिंग आहेत त्या प्ले स्टोअरला मागतायत. त्या तुम्ही पूर्ण करून डाउनलोड करून घेऊ शकता. आमच्याकडून त्याला डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही सेटिंग्स किंवा कोणताही पासवर्ड नाही. परंतु तुम्हाला जर ORG कोड मागत असेल तर तो कोड आम्ही देऊन टाकू, तुम्हाला ग्रुपला टाकतो आता लगेच. ते सोडून दुसरं काय मागत नाही. ते बी कुठला फक्त कोड सर? ORG कोड असतो, तो ऑर्गनायझेशन कोड असतो आणि तो फक्त ऍपलला विचारतो, ऍपलसाठी, बाकी कुठल्या ऍप्लिकेशन साठी नाही. ठीक आहे. चला, तर मग आपण थांबूयात. ज्यांना कोणाला काय अडचण येईल डाउनलोड वगैरे करताना त्यांनी पर्सनल मला कॉल करून विचारू शकता. काही अडचण नाही. तुम्हाला आम्ही 24 आवर्स मदत करू. तुम्हाला ऍप्लिकेशन वापरताना किंवा इतर काही कामासाठी काही अडचण आली तर बिनधास्त मला फोन करा आणि तुमच्या अडचणी सॉल्व्ह करून घ्या. चला, आपण या ठिकाणी थांबूयात आणि उद्या भेटूयात वेळेमध्ये 7 वाजता. आणि परत हळूहळू तुमचं टायमिंग वाढत जाणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर गुड नाईट एव्हरीवन.